नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहोत आणि याच परिसरामध्ये आपण बघितलं होतं की संयुक्त भारत पक्ष 23 फेब्रुवारी म्हणजे आजपासून आमरण उपोषण जे आहे ते करणार होते आणि आता या उपोषणाला सुरुवात झालेली आहे. मात्र कुठेतरी अडथळा जो आहे तो या ठिकाणी निर्माण होताना बघायला मिळतो आहे. आपण दोन्ही बाजू ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आरपीएफ सुद्धा या ठिकाणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा जो प्रिमायसेस आहे तो रेल्वेचा आहे आणि रेल्वेच्या प्रिमायसेस मध्ये कुठल्याही प्रकारचं उपोषण किंवा काही असं करू शकत नाही त्यासाठी. आणि एका साईडला आपण बघतोय की संयुक्त भारत पक्ष हे त्यांच्या मतावर ठाम आहे. नेमकं आता काय होईल त्यांची भूमिका बघणं गरजेचं आहे. सर, नेमकं काय झालंय, काय माहिती द्याल? आम्ही 10 दिवसापूर्वी रेल्वेला पत्र दिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला कांदे साहेब जे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 3 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर जागा उपलब्ध करून देतो. परंतु त्यांनी परत काही हालचाली केल्या नाहीत. थोडक्यात त्यांना आंदोलन करू द्यायचं नाही. आम्ही आता सकाळी इथे जे नियोजित आंदोलन आहे ते करण्यासाठी इथे आलो. आमचा जो स्टेज लावण्याचा टेम्पो आहे तो आला, तोही यांनी हाकलून लावला. गाद्या खाली टाकायच्या म्हणून आमच्या माणसांनी आणल्यानंतर त्यालाही ओरडले. त्याच्यामुळे हे इथे बसू देण्याच्या मूडमध्ये नाहीये. माझा प्रश्न हा आहे की ब्रिटिश रेल्वे नाहीये, भारतीय रेल्वे आहे. तर तुम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन असेल तर ते आम्ही कुठे जाऊन करायचं? हे म्हणतात डायरेक्ट डीआरएम ऑफिसला करा. तर प्रॉब्लेम जर बदलापूरचे असतील तर डीआरएम ऑफिसला जाऊन काय करणार? पत्र आम्ही डीआरएम ऑफिसला दिलं. त्यानुसार त्या लोकांनी आतापर्यंत कुठलंही आमच्याशी काही चर्चा केली नाही, काही नाही. स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत ते कुठल्याही मुद्द्यावर निर्णय घेऊ शकत नाही, अशा प्रकारचे मुद्दे आहेत. आणि काल ह्यांनी मीटिंग लावली. जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे आपले पूर्वेचे नितीन पाटील सर, त्यांच्यासमोर यांनी मीटिंग लावली शेवटच्या क्षणाला 7 वाजताच्या आसपास. आता ऐन वेळेला तिथे काय डिस्कशन होणार आणि त्यानंतर संडे असल्यामुळे यांचे कोणी फोन उचलत नव्हता. तर गेले 10 दिवस पत्र दिलं तेव्हापासून यांनी हालचाली नाही केल्या आणि लास्ट मोमेंटला आता संध्याकाळी काल हालचाली केल्या. त्यात आम्हाला असा निरोप आला की फक्त 5 मुद्द्यावर डीआरएम तुमच्याशी चर्चा करतील. गुरुवारी तुम्हाला 11 ते 12चा वेळ देतो. आता 18 मुद्दे असताना 5च मुद्द्यावर चर्चा का करायची? दुसरी गोष्ट, इथे ज्या गैरसोयी आहेत त्या आम्हाला डीआरएम साहेबांच्या निदर्शनास आणायचे आहे की इथे काय चाललंय ह्या बदलापूरला. तुम्ही अर्धे 3 प्लॅटफॉर्म बांधत आहात आणि त्याच्यातही गैरसोयी प्रचंड आहे. जो खड्डा तुम्ही खोदून ठेवला त्या खड्ड्यामध्ये एक मुलगी पडली, मृत्यू झाला, तरी सुद्धा तो खड्डा बुजवत नाहीये. जिथे काहीच बांधकाम नाहीये, फक्त यांच्या आडमुठपणाचं ते सगळं हे आहे की या लोकांनी तिकडून कोणी प्रवासी इकडे येऊ नये 3 नंबरवर, त्यासाठी तो खड्डा खोदला. त्याला दुसरे पर्याय होते, पत्रे लावता आले असते, लोकांना मज्जाव झाला असता. प्लॅटफॉर्म खोदायची काय गरज होती? किंवा तो ईएमयू मार्ग जो आहे यांचा तो मागे घ्यायला पाहिजे होता 15-20 फूट. तोही त्यांचा तिथेच आहे. का तर 15 याच्या पुढे जेव्हा कधी 2 महिन्यांनी जी 15 डबा रेल्वे येणार आहे त्यासाठी त्या लोकांनी आत्ताच तो मार्ग तिथे घालून ठेवलेला आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा ट्रेन हलते त्यानंतर काही प्रवासी जेव्हा ट्रेनमध्ये चढत असतात त्यांना स्पेस मिळत नाही आणि त्याचाच बळी ती मुलगी आहे. तर ह्या लोकांनी इतके हे प्लॅटफॉर्मवर असता इतक्या दिवसाचा रेल्वेचा अनुभव त्यांनी या दूरदृष्टी का असू नये त्यांच्याकडे. राहिले इतर जे 18 मुद्दे आहेत त्याच्यावर ही बोलायला तयारच नाही आहेत. त्यामुळे आता आम्हाला जर तंबू टाकू देत नसतील तर आम्ही इथे उन्हात आमरण उपोषण आमचं सुरू झालेलं आहे. उन्हात आम्ही उभे राहू. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय. तरी तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील, जो काही करायचं असेल ते करू शकता, आम्ही तयार आहोत. तुम्ही किती वाजता इथे आलात आणि आल्याच्या नंतर नेमकी परिस्थिती काय होती, काय घडली? यांचे आरपीएफचे आणि सर्व जवान वगैरे इथे हजर होते. आल्यानंतर त्यांनी आम्हाला इथे बसण्यास, इथे तंबू लावून उपोषणाला बसण्यास विरोध केला. त्यानंतर काही चर्चा झाली आणि आता आम्ही इथे थांबलोय, तेही थांबलेत. तुम्ही सांगितलं बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात देखील काल मीटिंग अरेंज करण्यात आली, तर तिच्यात काय झालं? त्याच्यामध्ये फक्त चर्चा झाल्या. त्यात कुठल्याही मुद्द्यावर मॅडम निर्णय देतील असे ते मुद्दे नाही आहेत. वरिष्ठांच्या स्तरावरचे मुद्दे आहेत. मुळात त्यांनी या 10 दिवसामध्ये वरिष्ठांशी बोलून काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण त्यांनी शेवटच्या दिवशी हालचाली केल्या, तेही पीआय साहेब बोलले, म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलले म्हणून त्या मीटिंगला आल्यात. अन्यथा त्यांना तशी काही या 10 दिवसात गरज वाटली नाही. तर शेवटच्या क्षणाला काय होणार आहे आणि त्यात 5 मुद्द्यावरच का बोलायचं? 18 मुद्दे नाही आहेत का? आता काय करणार आहात? नाही, त्यांना जर जागेचा आक्षेप असेल ना तर त्यांनी पर्यायी जागा द्यावी. ते रेल्वेची जागा म्हणतायत. रेल्वेची जागा म्हणजे काय, नागरिकांची देशाची जागा, जनतेची जागा नाहीये का? ही जागा अक्वायर केली तर ती कुणाच्या निधीतून अक्वायर केलेली आहे? जनतेच्याच निधीतून केली आहे ना. तर तुम्ही जागा द्या ना. आम्ही संविधानिक मार्गाने शांततेने उपोषण करतोय, तर आम्ही कुणालाही काही बोलत नाहीये, शिवीगाळ करत नाहीये, शांततेने करतोय, तर आम्हाला करू द्या. तो आमचा संविधानिक अधिकार आहे. तुम्ही आरेरावी करू नका. आम्हाला आमच्या माणसांनी इथे गाद्या ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याला आरवाच्या भाषेत बडबड केली, तर हे चुकीचं आहे. तर तुम्ही बेकायदेशीरपणे काही आमच्याबरोबर करू नका. आम्ही शांततेने
इथे उपोषण करतोय. आता या दत्त मंदिरासमोरचा हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामुळे कोणालाच अडथळा निर्माण होत नाही. हा याच्यावरून कोणी प्रवासी चालत जात नाही. रेल्वेच्या प्रिमायसेस पासून हा म्हणजे पटरीपासून प्लॅटफॉर्म पासून खूप लांब आहे, शांत जागा आहे. त्यामुळे इथे केलं तरी ह्यांना काही व्यत्यय येणार नाही. तरी सुद्धा असा जो आडमुठ धोरण आहे की आम्ही हे करू देणार नाही ते करू देणार नाही, रेल्वेनी सर्व नियम आणि यांची जी काही संहिता अशी बनवून ठेवली की कोणाला आवाज उठवता आलाच नाही पाहिजे. फक्त हे जे करतील हम करे सो कायदा तशाप्रमाणे ह्यांची सगळे नियमावली बनलेली आहे. त्या नियमानुसारच ह्यांना चालायचं आहे. मग आम्ही आता ब्रिटिश राज्यात आहोत का रेल्वेच्या अखत्यारीत आहोत? एक देश आहे, त्याचं संविधान आहे, ते यांना लागू होत नाही, असं कसं होऊ शकतं? काय बोलायचं? आमचं असं म्हणणं आहे की आमची जेव्हा काल मीटिंग झाली वरिष्ठ पोलीस स्टेशनच्या कॅबिन मध्ये, तेव्हा मॅडमनी सांगितलं की आपले डीआरएम साहेब बदलापूरची पाहणी करून गेलेत, ते आता कर्जतला आहेत. मग बदलापूरचा एवढा मोठा गंभीर विषय बदलापूरला 5 ते 10 मिनिटाचा वेळ देऊ शकत नाहीये. आणि हे जे त्यांना सूचना देत आहेत त्या सूचना ऍक्च्युअली आहेत की नाहीत हे पण डीआरएम साहेबांचं कर्तव्य बघणं येणं, किंवा काय घटना चालू आहे. आता ह्यांचा रिपोर्ट जो जातोय डीआरएम कडे तो बरोबर जातो का चुकी जातो हे पण आपल्याला माहिती नाहीये. कारण की आमच्या माहितीप्रमाणे त्या सांग की बदलापूरला लोकल कधी लेट होत नाहीये, लोकलचा विषय काही नाहीये. तरी तो रिपोर्ट ते तिथं देत आहे, तो रिपोर्ट प्रॉपर आहे, खरा आहे, खोटा आहे हे बघण्याचं डीआरएमचं काम आहे ना. जर तुम्ही करत लात तर बदलापूरला तुम्हाला जास्तीत हार्डली 1 तास लागतो ना. आणि तुम्ही येऊ शकता, तुमच्याकडे एवढी प्रशासनाची एवढी ताकद आहे, तुम्ही बदलापूरला एवढी सर्व्हे करू शकता, काय चालू आहे काय नाही चालू आहे तुम्हाला बघायचं, तुमचं हे कर्तव्य आहे तुमचं. आता पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आरपीएफ तर या ठिकाणी तुम्हाला प्रिमायसेस मध्ये उपोषण जे आहे ते करू देणार नाहीयेत आणि तुम्ही अजूनही याच ठिकाणी आहात. नेमकं आता काय करणार आहात? नाही, आम्ही आमचं जे उपोषण आहे ते आम्ही चालूच ठेवणार आहोत. भले आम्ही ते बसून करू किंवा उभ्याने करू. आम्हाला प्रॉपर पत्रव्यवहार, जर काल मॅडमने आम्हाला प्रॉपर पत्रव्यवहार केला असता किंवा आम्ही तुमच्या मागण्या ह्या पत्रानुसार आम्ही मान्य करतोय आणि तुम्हाला आम्ही पत्र देतो, ते पण ते होतं की आमच्या हातामध्ये काही नाही. मग ह्यांच्या हातामध्ये आहे काय? म्हणजे जर आम्ही 1 दिवस अगोदर जर आम्ही जी आमची पत्रकार परिषद घेतली होती तर आज जर आम्ही ते उपोषण नसतं केलं असतं तर लोकांना एक वेगळा मेसेज गेला असता. हे पण त्यांचं कर्तव्य आहे ना, किंवा त्यांचं एक पत्रव्यवहार त्यांनी केले पाहिजेत, प्रॉपरली दिले पाहिजेत की आम्ही तुमच्या मागण्या आम्ही डीआरएम पर्यंत पोहोचवतोय आणि त्यांनी पण आम्हाला दिसतं पत्रव्यवहार केले पाहिजे, आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले. ज्या मॅडम आहेत त्यांनी पत्र द्यायलाही नकार दिला, बाईट द्यायलाही नकार दिला. मग आम्ही स्टेशन प्रबंधक, जर तुम्ही कमिटमेंटच करत नाही कसली तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा की गुरुवारी मिटिंगच होणार आहे? त्यांना म्हटलं तुम्ही आपली चर्चा झाली आणि डीआरएम साहेबांनी वेळ दिला तसं एक पत्र द्या. तेही द्यायला तयार नाही. ते माझ्या अधिकारात नाही, यांच्या अधिकारात काहीच नाही आहे. तुमची जर मीटिंग फिक्स केली असती किंवा तुमचे मुद्दे जर डीआरएम पर्यंत पोहोचले असते तर तुम्ही आज या ठिकाणी आला नसता. 18 मुद्दे, पण त्यांनी तोही एक हे केलं की 5च मुद्दे चर्चा होतील. म्हणजे ही अरेरावीच आहे ना. तर आम्हाला 18 मुद्द्यावर चर्चा करायची आहे. आम्हाला त्यांना हे सगळं इथलं बदलापुरात जे चाललेलं आहे स्टेशन स्थानकामध्ये ते त्यांच्या निदर्शनास आणायचं आहे. ते तिथे जाऊन आम्ही करू शकत नाही, ते इथेच होऊ शकतं. तर बघूया किती दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस ते किती दुर्लक्ष करू शकतं जनतेच्या त्रासाकडे, त्यांना किती तसा संयम आहे ते आपण बघूया. कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे का बदलापूर? रेल्वे कायमस्वरूपी आवाज दाबत आलेली आहे आणि कुठेही कसाही मृत्यू होऊ द्या, रेल्वेच्या चुकीने जरी झाला तरी सुद्धा ही लोक ती जबाबदारी घेत नाही आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून 8 लाख रुपये देतात. 8 लाख, एका माणसाच्या जीवाची किंमत 8 लाख आहे. कोणावर कधीच कारवाई होत नाही आणि त्याचाच गैरफायदा घेत ही लोक काय करतात की असे किती मृत्यू झाले तरी यांच्यासाठी काही नाही, एक बॉडी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे अविरत चालू आहे. आताही आपल्या इथे जी मुलगी होली 28 वर्षाची मुलगी ऑफ झाली, काहीच गांभीर्य नाही आहे रेल्वे प्रशासनाला. धन्यवाद. आपण माहिती जी आहे संपूर्ण घेतलेली आहे आणि आता नेमकं हे जे आमरण उपोषण आहे ते नेमकं होईल की नाही होणार किंवा कशा पद्धतीने होईल हे बघणं जे ते आता गरजेचं ठरतंय. आपण सध्या बघत आहोत की ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाले होते त्याच ठिकाणी जे आहे आता सध्या हे आमरण उपोषणसाठी या ठिकाणी संयुक्त भारत पक्ष आलेला आहे. पण एका साईडला आपण बघतोय की आरपीएफ देखील आहेत आणि एका साईडला बघतोय आपण की संयुक्त भारत पक्ष आहे. नेमकं होईल का हे बघणं गरजेचं ठरतंय. मात्र यामध्ये कुठलाही असंतोष निर्माण करण्याचा किंवा द्वेष निर्माण करण्याचा कोणाचा काही हेतू नाहीये. दोन्ही बाजू ज्या वेळेला आपण समजून घेतल्या त्यावेळेला असं आहे की आरपीएफ यांना देखील होऊ शकतं की त्यांनाही वरतून काही प्रेशर असू शकतं, अशी संभावना जी आहे ती वर्तवली जाते आहे. कारण ज्या वेळेला नागरिक आमरण उपोषण करण्यासाठी रेल्वेच्या प्रिमायसेस मध्ये येत आहेत त्यांना या ठिकाणी अडवले जात आहे. आपण बघत आहात ते सकाळपासून खरं तर इथे आले परंतु त्यांना तेव्हा देखील अडवलं गेलं आणि आता सुद्धा ते उभ्यानेच आमरण उपोषण जे आहे ते करताय. खरं तर ही जी मूलभूत सुविधा आहे की रेल्वे स्थानकावरती रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या, जिथे कुठे प्लॅटफॉर्म अपूर्ण असेल तो प्लॅटफॉर्म पूर्ण करण्यात यावा,
तर ही सुविधा होणं खरोखर गरजेचं आहे, परंतु त्या सुविधा होत असताना कुठलाही असंतोष निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेत आहे संयुक्त भारत पक्ष. पण तरी सुद्धा कुठेतरी हे थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मग नेमकं आता पुढे काय होईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. अतिशय शांततेत त्यांना असं दाबून ठेवलेलं आहे, ते थांबलेले आहेत तिथे आणि बदलापूरकरांसाठी कुठेतरी शांततेत लढा देत आहे की जे चैतना देवरुखकर सोबत झालं ते पुन्हा कोणासोबतही होऊ नये. पण शेवटी रेल्वे प्रशासन कुठेतरी नागरिकांना हतबल करतं आहे का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. मग नेमकं रेल्वेचे प्रश्न सोडवायचे कसे, हा एक खूप मोठा प्रश्न जो आहे तो देखील या ठिकाणी उपस्थित होतो आहे. जर आंदोलन करायचे नाही, आंदोलन केले तर गुन्हे दाखल होतात, उपोषण आमरण उपोषण केलं तर ते दूर करायचं, रेल्वे प्रिमायसेस मध्ये करायचं नाही. मग नेमकं रेल्वे प्रशासनाला जाग येईल कशी? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.